स्ट्रक्चर ऑफ क्रोमोझोम. आपण पाहिलं काय आधी, आपण सुरुवातीला पाहलं की क्रोमोझोम काय, त्यानंतर पाहिलं क्रोमोझोमचा नंबर काय, त्याची इंट्रोडक्शन पाहिली, त्याचा शेप पाहिला, साईज पाहिला, त्यानंतर आपण पाहिलं व्हॉट अबाउट द स्ट्रक्चर ऑफ क्रोमोझोम. त्यानंतर मागच्या लेक्चरमध्ये आपण टाइप्स ऑफ क्रोमोझोम पाहिले आणि सुरुवातीला सांगितलं तुम्हाला क्रोमोझोम सांगताना की आपल्या बॉडीमध्ये जो फिक्स नंबर आहे क्रोमोझोमचा किती, 46, दॅट इज 23 पेअर. त्या 46 दॅट इज 23 पेअर पैकी 44 म्हणजेच 22 पेअर, 44 म्हणजे 22 पेअरला ऑटोझोम म्हटलेलं आहे, जे काय कंट्रोल करते आपले ऑल बॉडी कॅरेक्टर. राहिलेली शेवटची एक पेअर म्हणजे 2 क्रोमोझोम, त्याला म्हटलेलं आहे सेक्स क्रोमोझोम, जो आज आपला टॉपिक आहे. ऑटोझोम हे सगळे सारखेच असतात, रिप्रेझेंटेड बाय कॅपिटल ए लेटर. आपण पाहणार आहे सेक्स क्रोमोझोम. ऑटोझोम बद्दल पुन्हा एकदा सांगतो मी, आपल्या बॉडीमध्ये जो टोटल क्रोमोझोम नंबर आहे 46, दॅट इज 23 पेअर, त्यापैकी 44 म्हणजे 22 पेअरला म्हटलं ऑटोझोम, रिप्रेझेंटेड बाय लेटर कॅपिटल ए. आणि लास्ट जी 1 पेअर आहे, 2 क्रोमोझोम शेवटचे, त्याला म्हटलं सेक्स क्रोमोझोम. आता सेक्स क्रोमोझोम काय, जसं आपण ऑटोझोम म्हणजे काय म्हणतो बघा, ऑटोझोम काय कंट्रोल करते, बॉडी कॅरेक्टर. सेक्स क्रोमोझोम कशाला म्हटलं आपण, क्रोमोझोम which are responsible for determination of sex of an individual. येणारं चाइल्ड येणारं जे मुलगा असेल, मुलगी असेल, जे काही असेल, येणारं जे चाइल्ड आहे हे म्हणजे मेल असेल की फिमेल असेल, कोणता सेक्स आहे दोनपैकी, हे कोण डिटरमाइन करते, सेक्स क्रोमोझोम. आणि म्हणून म्हटलं आपण क्रोमोझोम which are responsible for sex determination or determination of sex are called sex chromosome. सेक्स क्रोमोझोमला म्हणतात आलोझोम. आलो म्हणजे काय, आलो म्हणजे डिफरंट, झोम्स म्हणजे क्रोमोझोम, डिफरंट क्रोमोझोम. कारण सेक्स क्रोमोझोम 2 टाईपचे असते, एक्स आणि वाय, म्हणून त्याला म्हटलं आलोझोम्स. आलो म्हणजे डिफरंट, झोम्स म्हणजे क्रोमोझोम, त्यालाच म्हटलं हेट्रोझोम. हेट्रो म्हणजे काय, डिफरंट. झोम्स म्हणजे क्रोमोझोम, डिफरंट आहे 2 क्रोमोझोम, एक त्यामधला एक्स, दुसरा त्यामधला वाय, म्हणून त्यालाच म्हटलं हेट्रोझोम. म्हणजे एक गोष्ट क्लिअर झाली. पहिला टॉपिक होता आपला, या ठिकाणी एक लक्षात घ्या, क्वेश्चन विचारताना 3 प्रकारे विचारू शकते. व्हॉट आर सेक्स क्रोमोझोम पहिला, दुसरा व्हॉट आर आलोझोम्स, व्हॉट आर हेट्रोझोम्स. म्हणून आपल्याला तिन्ही नाव लक्षात पाहिजे की सेक्स ऑटोझोमला ऑटोझोमच म्हणतात, ऑटोझोमला ऑटोझोमच म्हणतात, पण सेक्स क्रोमोझोमला आलोझोम म्हटलंय. तर आलो म्हणजे डिफरंट क्रोमोझोम, हेट्रो म्हणजे डिफरंट क्रोमोझोम, म्हणून 3 नाव झाले, सेक्स क्रोमोझोम, आलोझोम और हेट्रोझोम. What are sex chromosome? The chromosome which are responsible for determination of sex are called sex chromosome. किंवा त्यालाच म्हणलं आलोझोम किंवा हेट्रोझोम. म्हणजे जे क्रोमोझोम सेक्स डिटरमाइन करण्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे त्याला म्हणतात सेक्स क्रोमोझोम. ह्युमनमध्ये आणि अदर जे काही मॅमल्स आहे, मॅमल माहितीच आहे तुम्हाला, ज्यामध्ये मॅमरी ग्लँड असतात, ज्यांच्यामध्ये मॅमरी ग्लँड प्रेझेंट आहे त्याला म्हणतो आपण मॅमल. ह्युमनमध्ये आणि मॅमलमध्ये सेक्स क्रोमोझोम्स आर ऑफ 2 टाईप, एक्स अँड वाय क्रोमोझोम. हा झाला एक्स क्रोमोझोम, हा झाला वाय क्रोमोझोम. हे 2 मी डायग्राम दाखवले तुम्हाला, एक्स क्रोमोझोम आणि वाय क्रोमोझोमचे डायग्राम दाखवले, एक्स क्रोमोझोम आणि वाय. डायग्राम मध्ये काय दिसते आपल्याला, हा एक्स क्रोमोझोम आहे, हा वाय क्रोमोझोम आहे, हे त्याचे सेंट्रोमियर, नाव दिलं आपण सेंट्रोमियर. पहिलं वाक्य सांगायचं, हा एक्स क्रोमोझोम इज लॉंगर दॅन वाय क्रोमोझोम झाला. 3 गोष्टी लक्षात आल्या तुमच्या. पहिली गोष्ट काय सांगितली मी तुम्हाला की जो क्रोमोझोम काय डिटरमाइन करते, सेक्स. क्रोमोझोम which are responsible for determination of sex are called sex chromosome. दुसऱ्या पॉइंट मध्ये काय म्हटलं की ह्युमन मध्ये आणि मॅमल मध्ये सेक्स क्रोमोझोम किती टाईपचे आहेत, 2, एक कोणता एक्स, दुसरा कोणता वाय. तिसरा पॉइंट कसा तयार करा, डायग्राम समोर आला, एक्स क्रोमोझोम इज लॉंगर दॅन वाय क्रोमोझोम. दिसतेच आपल्याला एक्स क्रोमोझोम लॉंगर आहे दॅन दॅट ऑफ वाय क्रोमोझोम. चौथ्यामध्ये सांगायचं, डायग्राम मध्ये दिसते एक्स क्रोमोझोम कसं आहे, मेटासिमेट्रिक आहे,
आपण टाईप मध्ये शिकलो मागच्या लेक्चर मध्ये. मेटा म्हणजे काय, सेंटर मध्ये, मिडल मध्ये, सेंटर मध्ये मेटासेंट्रिक आहे. हा कुठे आहे, नियर द एंड ऑफ क्रोमोझोम. नियर द एंड ऑफ क्रोमोझोम म्हणजे काय, ॲक्रोसेंट्रिक. आपण क्रोमोझोमचे 4 टाईप शिकलो होतो. पहिला मेटासेंट्रिक झाला हा. दुसरा सब मेटासेंट्रिक म्हणजे स्लाइटली अवे फ्रॉम सेंटर किंवा मिडल. तिसरा ॲक्रोसेंट्रिक आहे असा. आणि चौथा डायरेक्ट टिपला असेल तर टिलोसेंट्रिक. मग चौथा पॉईंट आपला झाला एक्स क्रोमोझोम कसा आहे, आपला मेटासेंट्रिक. वाय क्रोमोझोम कसा आहे, ॲक्रोसेंट्रिक. टोटल पॉईंट लिहिले मी 10. 4 पॉईंट किती सोपे आहे. पहिल्यामध्ये डेफिनेशन, जे क्रोमोझोम काय डिटरमाइन करते, सेक्स, त्याला म्हटलं सेक्स क्रोमोझोम. दुसऱ्यामध्ये सांगितलं टाईप कोणते, 2 तर ह्युमन मध्ये आणि मॅमल मध्ये सेक्स क्रोमोझोमचे 2 टाईप, एक्स आणि वाय झाले 2 पॉईंट. तिसरा एक्स क्रोमोझोम लॉंगर दॅन वाय झाले 3. चौथा एक्स क्रोमोझोम मध्ये काय असते, एक्स क्रोमोझोम कसा आहे म्हटलं आपण मेटासेंट्रिक. वाय क्रोमोझोम कसा आहे, ॲक्रोसेंट्रिक. 4 पॉईंट किती सोपे. त्यानंतर एक्स क्रोमोझोम हॅज लार्ज अमाउंट ऑफ युक्रोमॅटिन. आधी पॉईंट पूर्ण पाहून घ्या, मग त्याचा मी एक्सप्लेन करतो. एक्स क्रोमोझोम मध्ये काय, लार्ज अमाउंट कोणाचे युक्रोमॅटिन, स्मॉल अमाउंट कोणाचे हिट्रोक्रोमॅटिन. त्याच्या उलट इथे पहा, इथे काय म्हटलं, लार्ज अमाउंट ऑफ युक्रोमॅटिन. इथं म्हणायचं लार्ज, इथं लार्जचा की स्मॉल अमाउंट ऑफ युक्रोमॅटिन. इथं स्मॉल अमाउंट कोणाची हिट्रोक्रोमॅटिन. इथं म्हणायचं लार्ज अमाउंट ऑफ हिट्रोक्रोमॅटिन. हे उलट होणार. पहा, 2 मटेरियल आहे. एक मटेरियल कोणतं आहे, युक्रोमॅटिन. दुसरं मटेरियल कोणतं आहे, हिट्रोक्रोमॅटिन. यामध्ये लार्ज अमाउंट ऑफ युक्रोमॅटिन, यामध्ये स्मॉल अमाउंट ऑफ युक्रोमॅटिन. यामध्ये स्मॉल अमाउंट कोणाची, हिट्रोक्रोमॅटिन. यामध्ये लार्ज अमाउंट कोणाची, हिट्रोक्रोमॅटिन. यामध्ये हा जो युक्रोमॅटिन जास्त असल्यामुळं यामध्ये लार्ज अमाउंट कोणाची राहणार, डीएनएची. एक्स क्रोमोझोम कंटेन लार्ज अमाउंट ऑफ डीएनए. यामध्ये लार्ज अमाउंट ऑफ डीएनए आणि म्हणून हा जेनेटिकली ऍक्टिव्ह आहे. यामध्ये लेस अमाउंट ऑफ डीएनए, हा जेनेटिकली काय झाला, लेस ऍक्टिव्ह. हे 5 किती पॉईंट तयार झाले आपले. इथपर्यंत 6 पॉईंट मी कव्हर केले. इथपर्यंत पुन्हा 5वा 6वा पॉईंट. 4 पॉईंट सोपे होते. 5व्या पॉईंट मध्ये काय बोललो मी, एक्स क्रोमोझोमचा विचार केला. एक्स क्रोमोझोम मध्ये लार्ज अमाउंट कोणाची, युक्रोमॅटिन. स्मॉल अमाउंट कोणाची, हिट्रोक्रोमॅटिन. त्याच्या उलट तिकडे यामध्ये लार्ज अमाउंट युक्रोमॅटिन, या ठिकाणी स्मॉल अमाउंट ऑफ युक्रोमॅटिन. या ठिकाणी स्मॉल अमाउंट कोणाची, हिट्रोक्रोमॅटिन. लार्ज अमाउंट ऑफ हिट्रोक्रोमॅटिन. त्यातच सांगायचं, यामध्ये एक्स क्रोमोझोम कंटेन लार्ज अमाउंट ऑफ डीएनए. डीएनए जास्त म्हणजे जेनेटिकली काय झालं, तो ऍक्टिव्ह. यामध्ये लेस अमाउंट ऑफ डीएनए, पण जेनेटिकली कसं झालं, लेस ऍक्टिव्ह. अशा प्रकारे 6 पॉईंट मी मला सांगितले. आता यामध्ये पहा, युक्रोमॅटिन म्हणजे काय, तर एक्सटेंडेड रिजन. एक्सटेंड म्हणजे काय, पसरलेला रिजन किती आहे यावर डिपेंड. एक्सटेंडेड रिजनला म्हटलं युक्रोमॅटिन. आणि जो हायली कंडेन्स रिजन, कंडेन्स म्हणजे काय, शॉर्ट बट थिक. शॉर्ट बट थिक जो रिजन आहे त्याला काय म्हटलं आपण, हिट्रोक्रोमॅटिनचा रिजन आहे. तर त्या रिजनमध्ये हिट्रोक्रोमॅटिन हे मटेरियल आहे. आणि म्हणून म्हटलं एक्सटेंडेड रिजन मध्ये कोणतं असते, युक्रोमॅटिन. आणि जो कंडेन्स रिजन आहे, कंडेन्स रिजन मध्ये काय असते, हिट्रोक्रोमॅटिन. पुन्हा 6 पॉईंट. मग आपल्याला फक्त 4च पॉईंट, पण सगळं व्यवस्थित लक्षात घ्या. आपण बोलणार सेक्स क्रोमोझोम. काय म्हटलं सुरुवातीला, सेक्स क्रोमोझोम म्हटल्यावर आपल्या डोक्यात काय आलं पाहिजे, जो क्रोमोझोम काय डिटरमाइन करणार, सेक्स. म्हणजे वाक्य असं बनेल, क्रोमोझोम which are responsible for determination of sex are called sex chromosome or allosome or heterosome. दुसरा सांगतो 2 टाइप. वाक्य असं म्हणणार, in human and other mammals sex chromosomes are of 2 type, X आणि Y. झालं 2 टाइप. तिसरा मध्ये काय सांगायचं, X क्रोमोझोम कसं आहे, मग लॉंगर आहे. Y क्रोमोझोम, X क्रोमोझोम इज लॉंगर दॅन Y क्रोमोझोम. झाले 3. चौथ्या पॉईंट मध्ये एक्स क्रोमोझोम कसा आहे, मेटासेंट्रिक. वाय कसा आहे, ॲक्रोसेंट्रिक. हे आपण मागच्याच लेक्चरमध्ये टाईप शिकलो. त्यानुसार हा सेंट्रल आहे, सेंट्रोमियर, म्हणून याला म्हटलं मेटासेंट्रिक. हा इथं नियर द एंड आहे, म्हणून याला म्हटलं ॲक्रोसेंट्रिक. 4 पॉईंट झाले. 5व्या मध्ये काय सांगायचं, एक्स क्रोमोझोम मध्ये काय,
large amount of euchromatin, large amount of euchromatin, small amount कोणाची heterochromatin. याच एक्स क्रोमोझोम मध्ये काय असते, लार्ज अमाउंट कोणाचे मग युक्रोमॅटिनचे म्हणजे लार्ज अमाउंट कोणाचे डीएनएची. मग तुम्हाला जेनेटिकली मोर ऍक्टिव्ह इथं बघू, त्याच्यानुसार इथं कम्पेअर करायचं. मग डोकं घ्यायचं, डोक्यात काय आठवायचं, इथं लार्ज अमाउंट युक्रोमॅटिन, इथं करण्याचं वाय क्रोमोझोम शोज कंटेन स्मॉल अमाउंट कोणाची युक्रोमॅटिनची, इथं लार्ज तिथं स्मॉल, इथं स्मॉल कोणाची हेटेरोक्रोमॅटिन, इथं लार्ज अमाउंट ऑफ हेटेरोक्रोमॅटिन. यामध्ये काय होतं, मोर अमाऊंट ऑफ डीएनए, इथं लेस अमाऊंट ऑफ डीएनए किंवा स्मॉल अमाऊंट ऑफ डीएनए. हा जेनेटिकली मोर ऍक्टिव्ह, जेनेटिकली लेस ऍक्टिव्ह. डिफरन्स तयार झाले सरसर. डिफरन्स झाला, पहिला डिफरन्स कोण झाला, यावरूनच डिफरन्स तयार झाले. एक्स क्रोमोझोम लॉंगर, वाय क्रोमोझोम शॉर्टर. मग एक्स क्रोमोझोम कसा आहे मेटासेंट्रिक, वाय क्रोमोझोम कसा आहे ॲक्रोसेंट्रिक. इथं लार्ज अमाऊंट ऑफ युक्रोमॅटिन, स्मॉल अमाऊंट ऑफ युक्रोमॅटिन, स्मॉल अमाऊंट ऑफ हेटेरोक्रोमॅटिन, large amount of heterochromatin. Genetically more active, genetically active, genetically less active. भरपूर डिफरन्स अजून तयार होते. नंतर सांगतो बघा, बोथ एक्स आणि वाय क्रोमोझोम शोज होमोलॉगस अँड नॉन होमोलॉगस. होमोलॉगस या एक्स आणि वाय मध्ये होमोलॉगस आणि नॉन होमोलॉगस रिजन आहे. होमोलॉगस रिजन म्हणजे काय, सारखा. जसं इथून खालची रिजन पहा दोघांचे सारखे आहे, इथून एवढा हा आणि हा, हे झाले होमोलॉगस रिजन. होमोलॉगस रिजन सारखा आहे म्हणजे यामध्ये जीन कसे राहणार, सिमिलर, सारखेच जीन राहील ना. पण हा झाला नॉन होमोलॉगस, याचा लॉंग याचा शॉर्ट. नॉन होमोलॉगस रिजन लॉंग आहे म्हणजे इथं जीन जास्त, इथं जीन कमी, कारण याची लिंक जास्त, याची लिंक कमी. म्हणून म्हटलं बनव बोथ एक्स अँड वाय क्रोमोझोम शो होमोलॉगस अँड नॉन होमोलॉगस रिजन. हा झाला होमोलॉगस रिजन, हे झाले नॉन होमोलॉगस रिजन. 7 पॉईंट संपले. पुन्हा एकदा सांगतो मी व्यवस्थित. 7ही पॉईंट बद्दल बोलू, मग 8 9 10 पटपट. काय बोलला बरं, पुन्हा आता बोललो सेक्स क्रोमोझोम, व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक, इंट्रान्ससाठी सुद्धा महत्वाचं आहे. म्हणून म्हटलं आपण सेक्स क्रोमोझोम बद्दल बोलताना काय सांगितलं, क्रोमोझोम which are responsible for determination of sex are called sex chromosome. त्यानंतर काय बोललो आपण, इन ह्युमन अँड इन अदर मॅमल सेक्स क्रोमोझोम आर ऑफ 2 टाइप, कोणते, एक्स अँड वाय क्रोमोझोम. ठीक आहे. त्यानंतर काय बोललो आपण, या तिसरा पॉईंट, एक्स क्रोमोझोम कसा लॉंगर दॅन वाय क्रोमोझोम. चौथ्या सांगायचं एक्स क्रोमोझोम कसा मेटासेंट्रिक, वाय क्रोमोझोम कसा ॲक्रोसेंट्रिक. मग लक्षात घ्यायचा युक्रोमॅटिन हेटेरोक्रोमॅटिन बद्दल बोलायचं 5व्या पॉईंटमध्ये. 5व्या पॉईंटमध्ये काय सांगायचं, एक्स क्रोमोझोम कंटेन लार्ज अमाऊंट ऑफ युक्रोमॅटिन, स्मॉल अमाऊंट ऑफ हेटेरोक्रोमॅटिन. पुन्हा इट हॅज लार्ज अमाऊंट ऑफ डीएनए, म्हणून हा काय झाला जेनेटिकली ऍक्टिव्ह. असं तिथं नेक्स्ट पॉईंट, वाय क्रोमोझोम कंटेन स्मॉल अमाऊंट ऑफ युक्रोमॅटिन अँड लार्ज अमाऊंट ऑफ हेटेरोक्रोमॅटिन. It contain small amount of DNA, हे genetically less active. झाले 6 पॉईंट होऊन गेले. 7वा, both X and Y chromosome show homologous and non-homologous region. झाला 7वा पॉईंट. पण आता होमोलॉगस 8वा पॉईंट तसाच तयार होते. आता सहित आपण होमोलॉगस रिजन म्हणजे काय, सारखं आहे. सारखं आहे म्हणजे काय, होमोलॉगस रिजन काय शो करणार, सिमिलर जीन. इथे जास्त इथं कमी, म्हणजे नॉन होमोलॉगस रिजन शो डिसिमिलर जीन. अलग लक्षात. आता होमोलॉगस मध्ये काय होते, होमोलॉगस रिजन कंटेन सिमिलर जीन, नॉन होमोलॉगस रिजन कंटेन डिसिमिलर जीन. मग हा जो नॉन होमोलॉगस रिजन बद्दल बोलतो, इथं सिमिलर आहेच. नॉन होमोलॉगस रिजन कोणाचा, एक्स क्रोमोझोमचा. हा लार्जर लॉंगर आहे, लॉंगर असल्यामुळे इट कंटेन मोर जीन. आम्ही तर वाक्य तयार करतो, नॉन homologous region of X chromosome is longer. Non-homologous region of X has short and longer. Non-homologous region of X chromosome is longer and contain large amount of gene or more gene कुणापेक्षा than non-homologous region of Y chromosome. ज्या असं नाही सांगायचं जातं, यात जास्त त्यात कमी, एवढं भारूड वाढवता जातो. सरळ वाक्य काय जोडलं मी, non-homologous region of X chromosome is longer and contain more gene than non-homologous region of Y chromosome.
हा जो नॉन होमोलॉगस रिजन आहे कुणाचा एक्स क्रोमोझोमचा, इट कंटेन एक्स लिंक जीन. लिंक जीन काय आहे हे आपण समोर पाहणार, फक्त डोक्यात एवढं ठेवायचं. नॉन होमोलॉगस रिजन एक्सचा एक्स लिंक जीन, नॉन होमोलॉगस रिजन वायचा वाय लिंक जीन. कारण समोर आपल्या टॉपिकला लिंकेज आणि क्रॉसिंग होत, म्हणून मी आता इथे सांगणार नाही, फक्त तात्पुरतं लक्षात ठेवायचं. नॉन होमोलॉगस रिजन कुणाचा एक्स क्रोमोझोम त्यावर एक्स लिंक जीन, नॉन होमोलॉगस रिजन कुणाचा वाय क्रोमोझोमचा त्यावर वाय लिंक जीन असते. तेवढं लक्षात ठेवायचं. एकदा पुन्हा स्ट्रक्चर सांगतो म्हणजे पूर्ण सांगलो. व्हॉट अबाउट द सेक्स क्रोमोझोम, आता व्यवस्थित पहा. क्रोमोझोम which are responsible for determination of sex are called sex chromosome. Second, in human and other mammal, sex chromosome are of two types, X and Y. तिसऱ्यामध्ये X chromosome is longer than Y chromosome. चौथ्यामध्ये काय बोललो आपण, X chromosome कसा आहे मेटासेंट्रिक, Y chromosome कसा आहे ॲक्रोसेंट्रिक. पाचव्या आणि सहामध्ये युक्रोमॅटिन आणि हेटेरोक्रोमॅटिन बद्दल बोलतो. X chromosome contain large amount of euchromatin and small amount of heterochromatin. X chromosome contain large amount of euchromatin and small amount of heterochromatin. It has large amount of DNA, hence it is genetically active. इकडे Y chromosome contain small amount of euchromatin and large amount of heterochromatin. It contain small amount of DNA. Small amount of DNA म्हणजे जेनेटिकली कसं आहे लेस ऍक्टिव्ह आहे तो कोण Y chromosome. 6 पॉइंट झाले. सातवा सांगायचं बोथ X आणि Y मध्ये काय होमोलॉगस आणि नॉन होमोलॉगस रिजन. बोथ X and Y chromosome contain homologous and non homologous region. इथपर्यंत ठीक आहे. मग सरळ बोलायचं homologous region contain similar gene, non homologous region contain dissimilar gene. नंतर मग नॉन होमोलॉगस बद्दल, नॉन होमोलॉगस region जो X आहे हा कसा लॉंगर आहे आणि कंटेन मोर जीन कुणापेक्षा दॅन नॉन होमोलॉगस region ऑफ Y chromosome. X क्रोमोझोमच्या नॉन होमोलॉगस region वर X लिंक जीन आहे आणि नॉन होमोलॉगस रिजन ऑफ वाय क्रोमोझोम वर कोणते वायरिंग जीन. डायग्राम सोपाच आहे तुम्हाला काढता येते. अशा प्रकारे आजचा आपला टॉपिक इथे संपला ज्याचं नाव होतं सेक्स क्रोमोझोम. आता आपले सध्या 23 लेक्चर, हे लेक्चर धरून जवळजवळ 23 लेक्चर संपले. चॅप्टर जवळजवळ 7-8 लेक्चरमध्ये किंवा 10 लेक्चरमध्ये चॅप्टर संपून जाईल. आधीच्या लेक्चरमध्ये जर तुम्हाला कुठं काही प्रॉब्लेम असेल, एखादा टॉपिक समजला नसेल, काही प्रॉब्लेम येत असेल किंवा काही दिसत नसेल तर तुम्ही तसं कळवायला पाहिजे, म्हणजे जेणेकरून ते आपण तो टॉपिक पुन्हा घेऊ शकू किंवा त्यामध्ये जर काही प्रॉब्लेम असेल तर तो तुमचा सॉल्व करता येईल. मग तुम्ही आता एक काळजी घ्यायची, तुम्हाला ज्या ज्या डिफिकल्टीज असल्या, कारण चॅप्टर तुमचा चांगला झाला पाहिजे. त्याचं कारण असं तुम्हालाही माहिती आहे समोर कॉलेजेसचे डेट वाढते, ट्युशन केव्हा चालू होते काय होते, त्यामुळे हा धडा तुम्हाला आता करणं आहे. हा धडा झाल्यानंतर फक्त याच्या डिफिकल्टी होतील, धडा पुन्हा होईल नाही होईल याची गॅरंटी काही नाही आहे. हा धडा 100% राहणार आहेच, हा कट होत नाही आणि म्हणून तुम्हाला धडा चांगला करायचा आहे. मग त्यासाठी ज्या ज्या डिफिकल्टीज तुम्हाला असतील त्या तुम्ही मला विचारल्या पाहिजे. काय प्रॉब्लेम आहे ते सांगा. एखादा लेक्चर नसेल समजलं आपण पुन्हा घेऊ, पण धडा संपायच्या आधी तुम्ही तसं कळवायचं. ठीक आहे. अशा प्रकारे पुढच्या लेक्चरमध्ये